ही आहेत पांडिवड जातीच्या सापाची नवजात पिल्लं। ही 1-2 नव्हे तर तब्बल 60 पिल्लं आहेत। या सापाच्या पिल्लांचा सांभाळ कल्याणच्या आधारवाडीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी करतायत। नुकतेच कल्याणच्या चिकनघर परिसरातून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पांडिवड जातीच्या सापाची मादी पकडली होती। त्या मादीनं 60 अंडी दिली आणि या अंड्यांमधून या पिल्लांनी जन्म घेतला। पांडिवड जातीचा साप प्रामुख्याने पाणवठ्याजवळ आढळतो। वाढत्या निवासीकरणामुळे सापांचा निवास संपत चाललाय। त्यांच्या ज्या निवासस्थान होतं तिथं आज आपण घरं बांधायला लागलोय आणि त्याच्यामुळे आज आपल्या कल्याणसारख्या सिटीमध्ये जे खेडेगाव एरिया होता उंबरठा सापवाडापासून जो चिकनघर एरियापासून तर आज डेव्हलपमेंट आणि एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत चालल्यात आणि त्यांची जी निवासस्थानं होती सापांची म्हणा इतर वाईल्ड लाईफ जे आहेत मुंगसं म्हणा सापं म्हणा पक्षी म्हणा त्यांची जी झाडं होती ती नष्ट झालेली आहेत। कल्याणमध्ये दररोज फायर ब्रिगेडला साप आढळून आल्याची वर्दी मिळते। सरपटणाऱ्या या प्राण्यांचा आसरा हरवत चालल्यामुळे अंडी घालण्यासाठी साप बाहेर येतात। ते मादीमध्येच अंडी टाकण्यासाठी ती जागा शोधत असेल त्यावेळेला त्यांना दिसली, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्या दिवशी आम्ही पकडून आणली ते ठेवली आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी अंडी घालून टाकली होती। पाणवठ्याजवळ पाणदिवड जात आढळत असल्यामुळे वनविभागाचे अधिकारी या पिल्लांसाठी जंगलात तशा प्रकारच्या जागेचा शोध घेतायत। जागा निश्चित झाल्यानंतर या पिल्लांना तिथं सोडण्यात येणार आहे। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।